हॅलो फ्रेंड्स, काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे काही लोकांनी होमवर्क काल पाठवले मला. काही विद्यार्थी जे आधी पाठवत होते त्याच्यापेक्षा काल बऱ्याच लोकांनी पाठवलेले आहेत. तर बाकीचे जे आहेत जे अजून पाठवत नाही आहेत तर त्यांनीसुद्धा प्रयत्न करा, त्यांनीसुद्धा या गोष्टीला सिरियसली घ्या. कदाचित त्या लोकांनी ते व्हिडिओज पाहिले नसतील ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्यात, म्हणून कदाचित ते लोक राहिले असतील. तर आय विल रिक्वेस्ट यू ऑल की तुम्ही ते व्हिडिओज पहा आणि त्याच्यामध्ये जो काही होमवर्क आहे तो प्रॉपरली रिलिजियसली करून पाठवा, अशी मी तुम्हाला ऑनेस्ट रिक्वेस्ट पुन्हा एकदा करतो. पण नक्कीच वाढ झालेली आहे. यापूर्वी फक्त 2 जण पाठवत होते, काल जवळजवळ 6-7 जणांचे होमवर्क काल आलेले आहेत आणि खरंच प्रयत्न तुम्ही चांगले करताय. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की स्वतःच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. चुका झाल्या होऊ द्या, आपण दुरुस्त करूयात. व्हॉट्सॲपवरती मला चुका पाठवणं शक्य नाही आहे, परंतु मी एखाद्या दिवशी असा एखादा उपक्रम राबवेन की त्या विद्यार्थ्याला फोन करेन आणि त्याला सांगेन की तू तो होमवर्क तुझ्यासमोर ठेव आणि मग त्याला त्या चुका मी डायरेक्टली सांगेन की यार इथं हे पाहिजे होतं, हे पाहिजे होतं, हे पाहिजे होतं, अशा मी त्या चुका सांगण्याचा एक दिवस प्रयत्न करेन. पण तुमची वेळ, माझी वेळ हे सगळं मॅच होणं आणि सगळं थोडंसं आपल्याला नियोजनबद्ध कारभार तो करावा लागेल. तर पण आपण ते करूयात, म्हणजे वी विल डू इट. आणि नाहीतरी तुम्ही हे सगळं वहीत लिहून सगळं मला फोटो काढून पाठवत आहे, तर तुमच्याकडे वहीमध्ये सगळं आहे. तर जेव्हा आपण ऑफलाईनमध्ये भेटू तेव्हासुद्धा मी तुम्हाला पटापटा ते सगळ्या चुका तुमच्या दाखवू शकतो. तर ते सगळं होईल, चुका दुरुस्त होतील, चुका दुरुस्त केल्या जातील, प्रोव्हायडेड दॅट तुम्ही ते मनाने केलं तर. पुस्तकातनं लिहिल्यावर चुका होणारच नाहीत. स्पेलिंग मिस्टेक, एखादा शब्द मागे पुढं होईल, त्यात काय सांगण्याची गरज नसते, कारण ती नजर चुकीने झालेली असते. पण खरोखर ज्या टेन्सच्या मिस्टेक आहेत. बरं, मी आता एक ब्रॉडकास्ट लिस्ट बनवतो आहे तुमच्या नंबर्सची. जे लोक मला होमवर्क पाठवत आहे त्यांची मी ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करतो आहे आणि त्या ब्रॉडकास्टवरती पण मी काही होमवर्क आणि काही तुम्हाला काही गोष्टी पाठवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला माझा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जर तो नंबर सेव्ह केला तरच तुम्हाला ते ब्रॉडकास्टचे मेसेज असतील, नाहीतर तुम्हाला तो मेसेज येणार नाही. तर तुम्ही माझा नंबर सेव्ह करून ठेवा. मीही तुमचे आज नंबर सगळे सेव्ह करणार आहे. तुम्ही नावं पाठवलीत मला, तर नावाप्रमाणे मी सगळ्यांचे नंबर आता सेव्ह करणार आहे. आणि त्याच्यानंतर काही ग्रामरचे होमवर्क, जसं आपण डू ॲज डायरेक्टेड वगैरे करत होतो, तर टॉपिक वाईज मी काही वाक्य पाठवणार आहे. तर ती वाक्य तुम्हाला सोडून त्याचेसुद्धा तुम्हाला फोटो पाठवता येतील. म्हणजे आपण ऑनलाईनमध्ये सुद्धा जास्तीत जास्त कसं कनेक्टेड राहता येईल, तुम्हाला मला तुमच्याशी, तुम्हाला माझ्याशी कसं कनेक्टेड राहता येईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्हाला देखील काही शंका जर आल्या असतील की एवढे व्हिडिओज मी तुम्हाला पाठवले, माझ्या जवळजवळ 30 व्हिडिओ झाले असतील आपले, तर या 30 व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असतील, तुम्ही मला मेसेज करू शकता. मी त्या मेसेजचा रिप्लाय नक्कीच देईन. रायटिंग स्किलचे जे होमवर्क आहे त्याचे रिप्लाय मी कदाचित नंतर देईन. पण तुम्ही जर एखादी शंका विचारली, कुठल्या शब्दाचा अर्थ, कुठल्या वाक्याचा अर्थ, किंवा तुम्हाला एखादा पॅरेग्राफ कळलं नाही, त्याचं उत्तर मात्र तुम्हाला लगेचच मिळेल. ह्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. मित्रांनो, आज आपल्याला पुढच्या लेसनच्या ॲक्टिव्हिटीज घ्यायच्यात, नेक्स्ट लेसनच्या. तो लेसन आहे 3.2, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. हा जो काही लेसन आहे, या लेसनच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत पेज नंबर 96वरती या आपल्याला सुरू करायच्यात. 96पासून पुढे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण घेणारच आहोत. तर पेज नंबर 96 सगळ्यांनी काढायचे. अर्थात धडा वाचून काढावा लागेल एकदा, आणि हा तर धडा पण छोटा आहे, त्यामुळे वाचून काढायला पण अवघे 5-7 मिनटं लागतील. तर ॲक्टिव्हिटी सुरू करण्याआधी तुम्ही एकदा धडा वाचून काढा, म्हणजे मी जे उत्तरं सांगणार आहे किंवा तुम्ही जे काय इमॅजिन कराल उत्तरं, ती परफेक्टली करेक्ट राहतील याची आपल्याला शाश्वती होऊन जाईल. आता इंग्लिश वर्कशॉप पेज नंबर 96, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता पहिला प्रश्न आहे, कोण कोणास म्हणालं. असे प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत की कोण कोणास म्हणालं वगैरे असे प्रश्न. तर श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी. आता श्वेता ही एक म्हणजे ब्युटिफुल गर्ल आहे,
हे कोण म्हणलं होतं? रायटर म्हटली होती. कोणाला म्हटली होती? मीनाला. मग इथं आपण लिहिणार रायटर टू मीना. 2 कॉलम दिलेले आहेत त्यांनी. हू सेड कोण म्हणालं आणि कोणाला म्हणालं, दोन्ही कॉलम दिलेले आहेत. मग हू सेड तर रायटर आणि कोणाला म्हणाले? मीनाला. बरं, आता रायटरचं नाव काय? सुधा. तर तुम्ही रायटर लिहून ब्रॅकेटमध्ये सुधा लिहू शकता. रायटर लिहून ब्रॅकेटमध्ये तुम्ही सुधा लिहू शकता. वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. जेव्हा एखादं घोड्याचं जे पिल्लू असतं ते जेव्हा लहान असतं तेव्हाच ते सुंदर दिसतं. अशी रिॲक्शन जेव्हा वरचं वाक्य रायटर मीनाला म्हणल्या होत्या तेव्हा त्यांनी दिली होती. तर त्याचं उत्तर आहे मीना टू रायटर. म्हणजे पहिलं रायटर टू मीना, दुसरं मीना टू रायटर. इट्स अ ब्युटिफुल डे. पुन्हा रायटर टू मीना, रायटर टू मीना. नो द सन इज टू हॉट. सन इज टू हॉट. इथं TOO चा अर्थ काय होतो? खूप. सन इज टू हॉट. मग हे कोण म्हणलं होतं? मीना टू रायटर. त्या दोघींमध्येच फिरते सगळं. मीना टू रायटर. आय एम ऑल एक्साइटेड. इट इज नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. पुन्हा मीना टू रायटर, मीना टू रायटर. लेट्स चॅट. हे सुद्धा मीना टू रायटर. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. एवढ्या पावसामध्ये आपल्याला टॅक्सी मिळणार नाही. हे म्हणल्या होत्या रायटर मीनाला, रायटर टू मीना. देन व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. तुमच्या या एनर्जीचं सिक्रेट काय आहे? तर हे सुद्धा रायटर टू मीना. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझं जीवन बदललेलं आहे. हे कोण म्हणलं होतं? मीना टू मीना टू रायटर. हे वाक्य कोण म्हणलं होतं? मीना म्हणाली होती. कोणाला म्हणाली होती? रायटरला म्हणाली होती की एका भिकाऱ्याने काय केलेलं आहे? माझ्या जीवनामध्ये बदल घडून आणलेला आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. करेक्ट द रॉंग वन्स. आता त्यांना करेक्ट पण करायचं आहे आपल्याला. फक्त राईट किंवा रॉंग नाही लिहायचं, तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे? करेक्टसुद्धा करायचं आहे. म्हणजे फक्त ते काय ते नाही लिहायचं, तर आपल्याला ते चेंज पण करायचे आहेत. आता द ऑथर अँड मीना वेर ग्रेट एनिमीज. आता आपल्याला काय करायचं आहे? तर ते वाक्य, हे सगळी वाक्य वहीत लिहून काढायची आहेत. हे पाठवायचं नाही मला, फक्त तुमच्याकडे वहीमध्ये ह्या ॲक्टिव्हिटी सोडवलेल्या पाहिजेत. द ऑथर म्हणजे रायटर. ऑथर म्हणजे काय? रायटर. द ऑथर अँड मीना वेर ग्रेट एनिमीज. त्या दोघी शत्रू होत्या का? नाही. दोघी काय होत्या? मैत्रिणी होत्या. तर इथं म्हणायचं द ऑथर अँड मीना वेर गुड फ्रेंड्स. ग्रेट फ्रेंड्स नव्हे, गुड फ्रेंड्स. मूळ वाक्य कसं आहे? रॉंग आहे. आणि त्याचं करेक्शन काय आहे? गुड फ्रेंड्स. मीना वॉज अ व्हेरी चिअरफुल पर्सन इनिशियली. सुरुवातीच्या काळात मीना अतिशय चिअरफुल होती. नाही, पेसिमिस्टिक होती. कशी होती? पेसिमिस्टिक. तर सेंटेन्स रॉंग आहे आणि चिअरफुलच्या जागी फक्त काय लिहायचं? पेसिमिस्टिक लिहायचं. म्हणजे तुमचं वाक्य कसं तयार होईल बघा. मीना वॉज अ व्हेरी पेसिमिस्टिक पर्सन इनिशियली. रिपीट करतो मी. मीना वॉज अ व्हेरी पेसिमिस्टिक पर्सन इनिशियली. मूळ वाक्य कसं आहे? रॉंग आहे. मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन दिल्ली. मीना घरात एकटीच राहत होती. सत्य आहे वाक्य. याच्यात काही करेक्शन करण्याची गरज आपल्याला नाही आहे. तर दिस सेंटेन्स इज राईट. मीना वॉज अ सेकंड चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स. मीना तिच्या आईवडिलांचं दुसरं अपत्य होती. नाही, ती एकमेव अपत्य होती. तर हे वाक्यसुद्धा रॉंग आहे आणि तिथं फक्त लिहायचं मीना वॉज द ओनली चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स. सेंटेन्स नीट लिहून घ्या. मीना वॉज द ओनली चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स. नेक्स्ट,
द ऑथर स्पॉटेड मीना ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. बरोबर आहे हे वाक्य. ते कुठं सापडले होते? फ्लोरा फाउंटनला सापडले होते ना. एकदा चेक करून घेऊयात आपण, चुकायला नको. बरोबर आहे, बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. पान नंबर 93 वरती शेवटच्या पॅराग्राफमध्ये दुसरी ओळ आहे बघा. द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज अ लॉट ऑफ ट्रॅफिक. सेंटेन्स रॉंग आहे. या ठिकाणी आपल्याला देअर वॉज नो ट्रॅफिक असं म्हणावं लागेल. देअर वॉज नो ट्रॅफिक म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारची रहदारी नव्हती, तिथं कुठल्याही प्रकारच्या गाड्या ये जा करत नव्हत्या. मग तुमचं वाक्य काय तयार झालं? द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. पुढं तुम्ही ॲड करू शकता ड्यू टू रेन, म्हणजे पावसामुळे कुठल्याही प्रकारे गाड्यांची वर्दळ नव्हती, असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. द सीन ऑफ द बेगर अँड द गर्ल मेड मीना पीप इन टू हर ओन लाईफ. राईट आहे सेंटेन्स. तिला स्वतःच्या जीवनामध्ये डोकवायला भाग पाडलं. कुणी? त्या म्हाताऱ्याच्या आणि त्या मुलीच्या उदाहरणाने. द बेगर बिकेम मीनाज रोल मॉडेल. तो जो भिकारी होता तो मीनाचा आदर्श बनला. राईट आहे हे सेंटेन्स सुद्धा. ह्याच्यात सुद्धा करेक्शनची काहीही गरज नाही. इट टूक मीना ऑलमोस्ट 2 years टू पुट चेंज इन टू इफेक्ट. मीनाला स्वतःमध्ये बदल घडवून आणायला 2 वर्ष लागली. किती वर्ष लागली? 2 वर्ष. मीना वॉज एबल टू गिव्ह गुरुदक्षिणा डायरेक्टली टू हर गुरु द बेगर. रॉंग. तिने डायरेक्टली तिला दिलेली नव्हती, तिने त्या मुलीला मदत केलेली होती. आता ह्याला तुम्ही फक्त काय करू शकता? वॉज अनेबल करून टाका. मीना वॉज अनेबल टू गिव्ह गुरुदक्षिणा डायरेक्टली टू हर गुरु द बेगर. एबलचं फक्त काय करावं लागलं आपल्याला? अनेबल करावं लागलं. तुमचा प्रश्न संपला त्या ठिकाणी. ठीक आहे. आता कुठले कुठले राईट होते बघा, सिक्वेन्सनी बघा. रॉंग, रॉंग, राईट, रॉंग, राईट, रॉंग, राईट, 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 रॉंग. कळलं? म्हणजे 1 2 3 4 5 रॉंग आहेत आणि 1 2 3 4 5 राईट आहेत. 10 पैकी 5 रॉंग आणि 5 राईट आहेत. ठीक आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. मीना हू इज अन LIC ऑफिसर इज अ पेसिमिस्टिक पर्सन. ती कशी होती? अ पेसिमिस्टिक. आता ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय? तर ध्येयवादी. डिसेबल्ड म्हणजे काय? अपंग. ती अपंग होती का? नव्हती. ती ध्येयवादी होती का? नव्हती. तर ती कशी होती? पेसिमिस्टिक होती. तर पहिलं जे त्याचं ऑप्शन आहे ते बरोबर आहे. द रायटर वॉज स्टँडिंग नियर ॲग्बर्लेज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर बिकॉज. ती तिथं दुकानाजवळ थांबली होती का? शी वॉज वेटिंग फॉर रेन टू स्टॉप. पाऊस थांबण्याचं ती वाट पाहत होती. द ओनली थॉट इन द रायटर्स माइंड टिल दे रीच्ड द ग्रँड हॉटेल वॉज. ते ग्रँड हॉटेलला पोचेपर्यंत रायटरच्या डोक्यात एकच विचार येत होता. काय? पर्याय दिलेत बघा. वाय द रेन वॉज नॉट स्टॉपिंग. पाऊस का थांबत नाही आहे. व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच चेंज इन मीना. मीनामध्ये एवढा बदल कशामुळे घडून आला. हाऊ द बेगर हॅड चेंज द एंटायर लाईफ ऑफ मीना. मीनाचं संपूर्ण जीवन त्या भिकाऱ्यांनी कसं बदललं. तोपर्यंत तिला भिकाऱ्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. म्हणून दुसरं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. म्हणजे व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच चेंज इन मीना. मीनामध्ये हा सगळा बदल कशामुळे घडून आलेला आहे हे तिला कळत नव्हतं. मीना स्पॉन्सर्ड द ग्रँडमदर ऑफ द बेगर ग्रँडडॉटर ऑफ द बेगर बिकॉज. ऑप्शन्स बघा. शी वॉज अलोन इन अ लाईफ आफ्टर हिज डेथ. ती तिच्या जीवनामध्ये एकटीच होती त्या म्हाताऱ्याच्या मेल्यानंतर. इट वॉज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द बेगर. त्या भिकाऱ्यासाठी तो एक आदराचं प्रतीक होतं. शी वॉज रिच अँड सो शी वॉन्टेड टू हेल्प. ती खूप श्रीमंत होती म्हणून तिला गरिबाला मदत करायची होती. तर यातलं सुद्धा बरोबर आहे.
की इट वॉज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द बेगर. त्या म्हाताऱ्या माणसासाठी तिची जी काही रिस्पेक्ट होती त्या आदराचं ते प्रतीक होतं आणि त्या पद्धतीने ती पाठवत होती. ठीक आहे. म्हणून आता याच्यामध्ये 4मध्ये पहिल्याचं फक्त पहिलं उत्तर बरोबर आहे आणि बाकी तिन्हीचं दुसरं बरोबर आहे. आय होप तुम्हाला समजतंय. एखादी गोष्ट नाही समजली की तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता. पुन्हा पुन्हा मी सांगतोय. आता चौथा जो आहे तो आपण ऑफलाईनसाठी पेंडिंग ठेवणार आहे. त्याला स्टार करून ठेवा. राईट इन युअर ओन वर्ड्स. आता हा तुमचा आजचा होमवर्क आहे. होमवर्क म्हणलं की थोडंसं थंडी वाजत असेल नाही काय. राईट इन युअर ओन वर्ड्स हाऊ डीड मीना शो हर ग्रॅटिट्यूड टुवर्ड हर गुरु. म्हणजे तिचा जो गुरु होता तो भिकारी त्याच्याबद्दल तिने आपली कृतज्ञता कशी व्यक्त केली. तर तिने कशी व्यक्त केलेली होती. तर तिने ती कृतज्ञता त्या मुलीला हॉस्टेलमध्ये बोर्डिंग हाऊसमध्ये तिला ॲडमिशन दिलं होतं. तिची सगळी फी ही भरत होती. तिचा सगळा खर्च हीच करत होती आणि ती त्याला गुरुदक्षिणा समजत होती. तिला असं वाटत होतं की ही भिकारी मुलगी, ही गरीब मुलगी जर शिकली तर तिचं कल्याण होईल भविष्यामध्ये आणि ते कल्याण ती करण्याचा प्रयत्न करत होती. पण श्रीमंत आहे म्हणून नाही, पण ती गरीब होती म्हणून नाही. तिला तिच्या आजोबांबद्दल आदर वाटत होता आणि तिला तिच्या आजोबांना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची होती म्हणून ती हे सगळं करत होती. आपल्याला फक्त कालसारखं फक्त 4 ते 5 ओळींमध्ये हे लिहायचं. कशी ती आदर व्यक्त करत होती. तर म्हणायचं की बाय द टाईम शी ब्रॉट चेंजेस इन टू हर लाईफ द ओल्ड बेगर वॉज नो मोर. नो मोर म्हणजे अस्तित्वात नसणे. म्हणजे ते अस्तित्वात नव्हते आणि आता अस्तित्वात नसल्यामुळे तिला आपल्या गुरुला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची होती आणि त्यातनं ती मुलगी गरीब होती, निराधार होती आणि म्हणून तिने तिला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं आणि तिची संपूर्ण फी आता मीना भरत होती. या पद्धतीने इन दिस वे शी एक्सप्रेस्ड हर ॲटिट्यूड किंवा शी शोड हर ग्रॅटिट्यूड टू हर गुरु. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. ग्रॅटिट्यूडचा अर्थ होतो कृतज्ञता. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ असतो ना, कृतज्ञ नव्हे कृतज्ञ. तर हे कृतज्ञ म्हणजे थोडक्यात ग्रॅटिट्यूड. लक्षात आलं. आता पुढचा प्रश्न. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. हे तुम्हाला 4-5 ओळी लिहून मला पाठवायच्यात. वाय वुड मीना बी सॅड इनिशियली गिव्ह रिझन स्पीक आउट सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी विच प्रूव्ह दॅट मीना वॉज अ पेसिमिस्टिक. आता मीना पेसिमिस्टिक का होती त्याची काही उदाहरणं तिथं दिलेली आहेत. की ती वॉकिंगला चल म्हटलं तर येत नव्हती, कोणाचं चांगलं ऐकत नव्हती, कोणी चांगलं बोललं की ती तोडून बोलायची, तिला कुठल्याही गोष्टीबद्दल पुरावे लागायचे. कोणी म्हणलं वॉकिंगला चालतं, कोण म्हणलं वॉकिंगला गेलं तर अशी 4-5 उदाहरणं तुम्हाला त्यातनं काढायची. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी अशी जी वाक्य लिहिलं आहे ती अशी वाक्य लिहून काढायची तुम्हाला फक्त. म्हणजे अजून तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो मी, तुम्ही लक्ष द्या. आता हे पण तुम्ही लिहू शकता बघा. समवन वुड फील डिप्रेस्ड वेन शी बेटर हर ग्लूम अँड सायनिझम. ते पण दिले बघा फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. त्याच्यानंतर एक वाक्य बघा, शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह. ते पण वाक्य लिहू शकता तुम्ही. ती आता तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये ती बघा काय म्हणते. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बी लिटिल द अचिव्हमेंट. शी ऑलवेज बी लिटिल्ड द अचिव्हमेंट असं तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारची वाक्य तुम्हाला घ्यावी लागतील. कळलं का. इथं एक वाक्य बघा पान नंबर 93वरती खालून दुसऱ्या पॅरेग्राफमधली तिसरी ओळ बघा. शी हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तिला सगळ्या गोष्टींबद्दल कंप्लेंट करायची सवय होती. अशी 5-1 वाक्य तुम्हाला अजून लिहायची. 5 वाक्य तर मीच सांगून टाकली तुम्हाला. ही वाक्य तुम्हाला शोधून प्रॉपरली
तुमच्या शब्दांमध्ये लिहायचे. ॲक्टिव्हिटी नंबर 6. ॲक्टिव्हिटी नंबर 6 मध्ये काय म्हणले, फाइंड अँटोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. खालील दिलेल्या शब्दांचं अँटोनिम शोधायचं. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द, सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दाला आपल्याला अपोजिट वर्ड हा शब्द माहिती आहे, पण अँटोनिम हा थोडासा स्टँडर्ड वर्ड आहे, विरुद्धार्थाचे शब्द असं म्हटलं जातं. आता पुस्तकातलेच आपल्याला शब्द लिहायचे. बघा, फाइंड म्हणलं तर पुस्तकातले लिहायचे, राईट म्हणलं तर मनाने लिहू शकता तुम्ही. जर फाइंड म्हणले तर तुम्हाला पुस्तकातलेच शोधावे लागतात. आता ऑप्टिमिस्टिक, त्याचं विरुद्धार्थी आहे पेसिमिस्टिक. ते शब्दांवरूनच कळतं आपल्याला, ते काय सांगायची गरज नाही आहे. ड्रिझल म्हणजे काय होतं, भुरभुर जो पाऊस पडतो त्याला ड्रिझल म्हणतात. जो भुरभुर आणि नाही का असं थोडासा पाऊस पडतो त्याला ड्रिझल म्हणतात. त्याचं विरुद्धार्थी पोर म्हणजे मुसळधार पाऊस, आपल्या थोडक्यात मुसळधार पाऊस. न्यूचं होतं ओल्ड. लाय म्हणजे खोटं, त्याचं विरुद्धार्थी ट्रुथ. सत्य. अगली दुष्ट म्हणजे दिसायला अगली नाही का, विकृत. ब्युटिफुल सुंदर, त्याचं विरुद्धार्थी काय होतं, सुंदर. फ्रोन्ड, फार छान शब्द आहे बरं का. फ्रोन करणे म्हणजे एखाद्याला तोंड बिघडवणे. आपण नाही का एखाद्याला वाकडं दाखवतो किंवा आपण एखाद्याचं इन्सल्ट करण्यासाठी तोंड बनवतो, त्याला फ्रोनिंग म्हणतात. म्हणजे थोडक्यात चेहऱ्याची जी पट्टी आपली, त्याच्या आकार वेगवेगळ्या प्रकारे बदलणे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्रेशन्स चेहऱ्यावरती देणे, त्याला आपण फ्रोनिंग म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, फ्रोनिंग. आता फ्रोन म्हणजे थोडक्यात पण विरुद्धार्थी, म्हणजे थोडक्यात नकारार्थी शब्द येतो. आणि त्याचा विरुद्धार्थी जो शब्द आहे तो आहे स्माइल्ड, म्हणजे थोडक्यात हसणे. म्हणजे थोडक्यात एखाद्याला आनंदित, एखाद्याचं स्वागत करणे किंवा एखाद्याचं अभिवादन करणे. हेल, नर्क. आपण एखाद्याला म्हणतो ना गो टू हेल, है ना, गो टू हेल. हेलचं अपोजिट काय, पॅराडाईज म्हणजे स्वर्ग. अनहॅपीचं तर कुणीही सांगेल. अनहॅपीचं काय होतं, हॅपी. डिसरिस्पेक्टचं काय होतं, रिस्पेक्ट. अनइम्पॉर्टंटचं काय होतं, इम्पॉर्टंट होतं. डिसरिस्पेक्टचं काय होतं, रिस्पेक्ट होतं. पुन्हा एकदा सगळे रिपीट करतो शब्द, मग पुढे जाऊयात. ऑप्टिमिस्टिकचं पेसिमिस्टिक, ड्रिझलचं पोर, न्यूचं ओल्ड, लायचं ट्रुथ, अगलीचं ब्युटिफुल, फ्रोनचं स्माइल्ड, हेलचं पॅराडाईज, अनहॅपीचं हॅपी, डिसरिस्पेक्टचं रिस्पेक्ट, अनइम्पॉर्टंटचं इम्पॉर्टंट. ठीक आहे, हे झाले तुमचे विरुद्धार्थाचे शब्द. पुढे go through the points below showing Meena's encounter with the beggar and transform her completely. The sequence of the event are jumbled up below. Arrange the events according to the occurrence. Fill in the number as per the sequence. घटना दिलेल्या आहेत, घटनाक्रम लावायचा आहे. तुमच्या पुस्तकामध्ये असे प्रश्न, घटनाक्रम लावा, ट्रू ऑर फॉल्स सांगा, असे भरपूरसे प्रश्न तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेतच. आता आधी आपल्याला ते सगळे वाक्य वाचावे लागतील. काय म्हणले बघा, आय सॉ फ्रॉम द विंडो द बेगर अँड द यंग गर्ल प्लेइंग ऑन द रोड. दुसरं म्हणलंय, इट टूक years to put the change into 2 years to put the change into effect. They enjoyed playing in the rain as if they were in paradise. I decided to change using the beggar as role model. On seeing them so very happy, I felt ashamed of myself. आता यातलं एक त्यांनी दिलेलं आहे. दुसरं काय बघा, they enjoyed playing in the rain as if they were in paradise. On seeing them very happy, I felt ashamed of myself. त्यांना तसं खेळताना पाहून मला स्वतःची लाज वाटली. म्हणजे पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं.
चौथं, आय डिसाइडेड टू चेंज युझिंग द बेगर ॲज रोल मॉडेल. म्हणजे त्या भिकाऱ्याला रोल मॉडेल समजून, त्याला रोल मॉडेल स्वतःचं मानून मी स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ते झालं नंबर 4. आणि नंबर 5ला, इट टूक 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. आणि तो बदल मला माझ्यामध्ये घडवून आणायला जवळजवळ किती वर्ष लागली? 2 वर्ष लागली. हे शेवटचं क्रम आहे. तर पहिलं, त्याच्यानंतर खाली जे 2 आहेत ते 2 आणि 3, आणि वरती जे आहेत ते उलटं 4 आणि 5, अशा पद्धतीने तो सिक्वेन्स आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असा तो टेबल तयार झाला. आजचा दुसरा होमवर्क, पहिला ॲक्टिव्हिटी नंबर 5 होती, आता ॲक्टिव्हिटी नंबर 7 होमवर्क आहे. हाऊ डीड द बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ? राईट इट डाऊन इन 5 to 6 lines. 1 is done for you. The incident made मीना टू लुक ॲट हर ओन लाईफ. म्हणजे त्या घटनेमुळं मीनाने काय केलं? स्वतःच्या जीवनामध्ये डोकावलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक 4-5 वाक्य लिहायची का ते भिकाऱ्याने काय काय केलं, आणि त्या भिकाऱ्याला हिने रोल मॉडेल कसा बनवला. ते भिकारी आणि त्याचे नात जे होते हे काही न खाता पिता सुद्धा कशा पद्धतीने आनंदित होते, हे सगळं तुम्हाला लिहिता येईल. आणि हे लिहून तुम्हाला 5 ते 6 ओळींमध्ये त्या म्हाताऱ्याने मीनामध्ये कसा बदल घडून आणला ते लिहायचं आहे. थोडक्यात ॲक्टिव्हिटी नंबर 7 आणि 5 हे दोन्ही कनेक्टेड आहेत, सेम नाही आहेत, कनेक्टेड आहेत. म्हणजे थोडक्यात आधी काय घडलं त्या भिकाऱ्याबरोबर आणि त्यांच्यामध्ये ते दिलेलं आहे. आणि ॲक्टिव्हिटी नंबर 5मध्ये मग तिने त्याच्यावरती रिॲक्शन कशी दिली किंवा तिने ती गुरुदक्षिणा कशी दिली हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. 8 नंबर आपण ऑनलाईनमध्ये नाही करता येणार आपल्याला, ऑफलाईनमध्ये आपण ते करणार आहोत. त्याला स्टार करून ठेवा 8 नंबरला. 9ला सुद्धा स्टार करा. 10 तर प्रोजेक्ट आहे, त्याचा काही प्रश्न नाही आहे. आता आपल्याला सोडवायचे ॲक्टिव्हिटी नंबर लँग्वेज स्टडी, पेज नंबर 100 बघा, पेज नंबर 100. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील दिलेल्या प्रश्नांचं पंक्च्युएशन करा. पंक्च्युएशन म्हणजे योग्य विरामचिन्ह वापरा. पंक्च्युएशनला आपण मराठीत काय म्हणतो? योग्य विरामचिन्ह वापरा. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क्ड. प्रश्नाचं पहिलं कुठलंही वाक्य असो त्याचं पहिलं अक्षर कसं असतं? कॅपिटल असतं, म्हणून डी कॅपिटल झाला. आता या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे म्हणून इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये सुरू होणार, म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाज, त्याच्यानंतर डीडचा डी कॅपिटल. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा? गुरुदक्षिणाचा तुम्ही जी कॅपिटल केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. टू युअर गुरु, या ठिकाणी मात्र गुरुचं जी कॅपिटल करा. आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नचिन्ह, इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. आय तर नेहमी कॅपिटलच असतो म्हणून आय आस्क्ड, शेवटी फुल स्टॉप ऑलरेडी त्यांनीच दिलेला आहे. आय कॅपिटल. काय काय बदल केले बघा. इन्व्हर्टेड कॉमाज द्यायचा आधी, डीडचा डी कॅपिटल करायचा. गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, गुरुचं जी कॅपिटल करा, गुरुदक्षिणातला पण कॅपिटल करून टाका. प्रश्नचिन्ह इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज, आय आस्क्ड असं करून त्याला फुल स्टॉप द्या. त्याच्यानंतर नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. आता हा पुन्हा इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे म्हणून इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये सुरू होईल. नोचा एन कॅपिटल होईल. देअर इजंट म्हणलंय, इजंटचा एन आणि टीच्यामध्ये अपॉस्ट्रॉफी टी तयार करा त्याला, म्हणजे एन आणि टीच्यामध्ये वरती कॉमा राहील. एनीवन लाईक दॅट सुद्धा त्याचाच भाग आहे आणि त्याला मग तुम्हाला कॉमा द्यावा लागेल, इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज करावा लागेल. शी सेड, शीचा एस कॅपिटल करण्याची गरज नाही आणि त्याला तसंच ठेवून तुम्हाला काय करावं लागेल? सेड पण तसाच आणि शेवटी फुल स्टॉप आहेच. ह्याच्यात बदल फार कमी होते. काय काय होते ते बघा. इन्व्हर्टेड कॉमाज, नोचा एन कॅपिटल, देअर तसाच, इजंटमध्ये अपॉस्ट्रॉफी टी, एनीवन लाईक दॅट कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज, शी सेड, फुल स्टॉप.
पुढचा जो प्रश्न आहे तो सफिक्स लावून नाउन फॉर्म बनवायचे. बघा, ॲड अ सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक नाउन्स. फक्त सफिक्स नाही लावायचे, सफिक्स लावल्यानंतर ते नाउन फॉर्म झालं पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कुठल्याही शब्दाला काही, आता असं काइंड आहे तर काइंडली गेलो तुम्ही, तसं नाही. मग ते काय झालं, ॲडवर्ब झालं. पण आपल्याला काय पाहिजे, नाउन्स पाहिजेत. म्हणजे कंपल्सरी आपल्याला काय सांगितले की त्या शब्दाला सफिक्स लावल्यानंतर ते नाउन फॉर्म झाले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही जरा म्हणजे सफिक्स लावून तुम्ही बाकी काही शब्द बनवले तर मात्र तुमचं उत्तर चुकलं. फॉर एक्झाम्पल, काइंडचं नाउन फॉर्म होतं काइंडनेस. काइंडचं नाउन फॉर्म काय होतं, काइंडनेस. आता याच्यात NESS नेस काय आहे, तर तुमचं नाउन सफिक्स आहे. हॅपीचं हॅपीनेस, हॅपीचं हॅपीनेस. इग्नोरचं इग्नोरन्स, इग्नोरचं इग्नोरन्स. ॲश्युअरचं ॲश्युअरन्स, ॲश्युअरचं ॲश्युअरन्स. इमॅजिनेचं, याचे स्पेलिंग पण सांगतो तुम्हाला मी. इग्नोरन्समध्ये ई कट होऊन ANCE लागतं, तसंच ॲश्युरन्समध्ये सुद्धा ई कट होऊन ANCE लागतं. इमॅजिनेशनमध्ये ई कट होऊन ATION लागतं, म्हणजे इमॅजिनेशन, IMAGINATION. आता डिस्प्यूट, डिस्प्यूटला 2 नाउन फॉर्म आहेत आणि दोन्ही सफिक्स लावून होतं. एक म्हणजे डिस्प्यूटर पण म्हणू शकता तुम्ही, आणि एक होतं डिस्प्युटेशन. एक काय होतं, डिस्प्युटेशन, DISPUTATION, डिस्प्युटेशन. म्हणजे पुन्हा तेच ई कटून ATION लागलं. आणि जर तुम्ही डिस्प्युटर फक्त बनवलं तर काय प्रॉब्लेमच नाही, फक्त ई नंतर R लावून टाकलं, तुमचं काम संपलं. त्याच्यानंतर मॅनेज, मॅनेजचं मॅनेजमेंट, मॅनेजचं मॅनेजमेंट. आणि ॲसेस म्हणजे ॲसेसमेंट. ॲसेस करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचं मूल्यमापन करणे, आणि ॲसेसमेंट मूल्यमापन. म्हणजे ॲसेस हे वर्ब आहे, ॲसेसमेंट हे नाउन आहे. आता याच्यामध्ये बघा, काइंड ॲडजेक्टिव्ह होतं, हॅपी ॲडजेक्टिव्ह होतं, इग्नोर वर्ब होतं, ॲश्युअर वर्ब होतं, इमॅजिन वर्ब होतं, डिस्प्यूट वर्ब होतं, मॅनेज वर्ब होतं, आणि ॲसेससुद्धा काय आहे, वर्ब आहे. हे सहज सांगितले मी तुम्हाला, याचा आणि याचा काही संबंध नाही. ठीक आहे. आता मेक अ मिनिंगफुल वर्ड. आपण एक काम करूयात, या 2 ॲक्टिव्हिटीज आपण नंतर कधीतरी घेऊयात. शेवटचे जे बी आणि चेंज द डिग्रीचे जे आहे ते आपण नंतर घेऊयात. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.